सिंधुदुर्ग जिले के कुडाल तालुका में वर्षों से प्रतीक्षित खोडके सोनवड़े गारगोटी कोल्हापुर घाट मार्ग को अब गति मिलने जा रही है। इस परियोजना को 3 केंद्रीय समितियों की मंजूरी का इंतजार है, जिन्होंने जनवरी में संयुक्त निरीक्षण भी किया था। नया घाट मार्ग 13.34 किलोमीटर लंबा होगा, जिसमें 3 किलोमीटर कोल्हापुर और 10 किलोमीटर सिंधुदुर्ग सीमा में है। चढ़ाव और तीखे मोड़ कम किए गए हैं ताकि भारी वाहनों की आवाजाही सुरक्षित हो सके। वन्यजीव विभाग के सुझाव पर नई योजना तैयार की गई है, जिसे अब अंतिम मंजूरियों का इंतजार है। मंजूरी के बाद टेंडर प्रक्रिया शुरू होगी और बरसात के बाद निर्माण कार्य की शुरुआत की जाएगी। हा घोडगे सोनवडे कोल्हापूर घाट रस्ता मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की जर या भागाचा दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल आणि पर्यटनात्मक जर विकास साध्य करायचा असेल तर निश्चितपणे हा मार्गी लागणं गरजेचं होतं। 40 वर्षे रखडलेला जरी असला तरी या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि त्याच्यानंतर आपले आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून हा घाट रस्ता लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून ज्या संबंधित सर्व जे विभाग होते त्यांच्याकडे सातत्याने त्यांचा पाठपुरावा झाल्यामुळे आणि या विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सन्माननीय सरोगोड साहेब खरोखर या घाट रस्त्याची मुहूर्तमेढ सन्माननीय आपले प्राचार्य तत्कालीन प्राचार्य महेंद्र नाटेकर सर हे तर आमचे प्रेरणास्थानच आहेत आणि हा घाट रस्ता मार्गी लागत असल्यामुळे या भागाचा जो काही सर्वांगीण पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास निश्चितपणे होणार आहे। कारण या विभागाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेला आहे ते किल्ले सोनगड। त्याचप्रमाणे जो या ठिकाणी म्हणजे 60% काम पूर्ण झालेला हा जो नरडे मोहम्मदवाडी प्रकल्प आहे त्याच्यानंतर गडनदीचा उगम हाही या 2 किल्ल्यांच्या मधून झालेला आहे। गडनदीचा प्रवाह त्याच्या दरी खोरे जे आहेत त्याचप्रमाणे हा सर्व धबधबा असेल तो या ठिकाणचे सोनवडे गावामध्ये बऱ्याचशी जे काय पावसाळी जे धबधबे आहेत त्यांचा सर्वांगीण विकास हा केवळ या येणाऱ्या काळात निश्चितपणे होणार आहे। आणि हा घाट रस्ता ज्यावेळी आवर्जून जेवढे लोक वाट पाहत होते तो हा घाट रस्ता केवळ हा तत्कालीन सर्व जे लोकप्रतिनिधी असतील आणि आता विद्यमान या विभागाचे आमदार यांनी स्वतः जातीनिशी या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे निलेशजी राणे साहेबांनी। त्याचप्रमाणे ज्यावेळी हा घाट रस्ताचा प्रश्न जे काही परिवहन समिती असतील किंवा अन्य ज्या समित्या केंद्र स्तरावरच्या होत्या त्या गेल्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आम्ही सन्माननीय आमचे एक शिष्टमंडळ या पंचकृषी शिष्टमंडळ सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री श्रीयुत नारायणराव राणे साहेबांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली। त्यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये अधिवेशन चालू असताना देखील सन्माननीय राणे साहेबांनी या घाट रस्त्याची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवलेली आहे आणि त्याची जागा वगैरे असतील सगळे प्रश्न साहेबांनी त्यावेळी मार्गी लावले आणि जमीन त्यामुळे हा जे वरिष्ठ त्या समित्यांचे जे प्रतिनिधी प्रमुख जे अधिकारी होते त्यांचं साहेबांनी त्यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना वन मंत्र्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घालून देऊन हा गेल्या जानेवारीमध्ये या घाट रस्त्याच्या ज्या काही पर्यावरण समिती असेल किंवा व्याघ्र प्रकल्पाच्या ज्या काही परवानग्या आवश्यक होत्या त्या सर्व परवानग्या मेवाड साहेबांनी त्या ठिकाणी शब्द टाकला आणि डिसेंबरमध्ये हा विषय झाल्यानंतर जानेवारीमध्ये त्या सर्व समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जॉईंट सर्व्हे केला आणि त्यासाठी तत्वतः पूर्णतः त्यांनी या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि त्या घाट रस्ता येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर 100% मार्गी लागणार आहे। कारण या घाट रस्त्याच्या खासगी जमिनीतला जो काय डीपीआर तयार करायचा होता तो डीपीआरही तयार आहे। त्यासाठी आवश्यक लागणारा जो निधी होता भूसंपादनाची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि तो भूसंपादन प्रक्रियेचा अंतिम त्याच्यासाठी ते प्रस्ताव या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल आहे आणि येणाऱ्या काळात पूर्वीची भूसंपादन झालेली जमिनीचे निधी त्या ठिकाणी वर्ग करून जमिनीचा मोबदला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मोबदला येणाऱ्या काळात सर्व शेतकऱ्यांना वितरित होणार आहे। त्यामुळे आता तो काही जमिनीचा प्रश्न राहिलेला नाहीये आणि वन विभागाचे अधिकारी असतील सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी काय केलं याला पूर्णपणे या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात हा निश्चितपणे हा घाट रस्ता मार्गी लागणार आहे। त्यामुळे या विभागातल्या जे बेरोजगार आहेत त्यांना या विभागातली जी सर्व पर्यटन स्थळे आहेत ती निश्चितपणे त्यांचाही विकास होणार आहे आणि तशा प्रकारचं प्रयत्न सन्माननीय आमदार निलेशजी राणे साहेबांनी या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खास करून पर्यटन विकास करण्यासाठी त्यांनी आवाज या अधिवेशनामध्ये त्यांनी उठवलेला आहे आणि निश्चितपणे हा घाट रस्ता मार्गी लागणार याची आम्हाला पूर्ण या विभागातील सर्व जनतेला याची खात्री आहे आणि तो निश्चितपणे मार्गी लागेल। म्हणजे गेले 40 वर्षाचा जो काय रखडलेला प्रकल्प होता तो आता मार्गी लागतोय, त्यामुळे सर्वांना या ठिकाणी आनंद आहे। या संदर्भातली माहिती आपल्याकडे 2005 मध्ये या घाटमार्गाची भूसंबंधाचा प्रस्ताव
प्रस्तावासंदर्भात त्यावेळेचे तत्कालीन डेप्युटी इंजिनियर खोटरे साहेब यांनी आपल्याकडे घाटमार्गाच्या पाहणीच्या संदर्भात आले आणि त्यांनी भूसंपादन संदर्भात घोडगे बाजार ते घोडगे घाटमार्गाचा त्यांनी घोडगे सोनवडे घाटमार्गाची भूसंपादनाच्या संदर्भात सर्वे नंबरची माहिती घेतली आणि त्या संदर्भात जमीन मालकांना एकत्र बोलवून त्या जमीन मालकांची संमती घेतली. परंतु 2005 नंतर आतापर्यंत भूसंबंधाच्या संदर्भात काही झालं नव्हतं. परंतु आता भूसंबंधाच्या संदर्भात हा विषय जवळजवळ निकालात निघाला आणि त्या संदर्भातल्या नोटीसी आपल्याकडे मोबदला देण्यासंदर्भात प्राप्त झालेल्या आहेत. मीही त्याच्यातला एक जमिनीचा मालक आहे आणि मलाही नोटीस संदर्भात प्राप्त झालेल्या आहे. परंतु त्या नोटीसीमध्ये 2005 मध्ये भूसंपादन जमिनी आमच्या ताब्यात घेतल्या, त्याचा रस्ता तयार झाला, परंतु त्याचा जो मोबदला आहे तो 2012 पासून आम्हाला दिला जातो आहे. ही शासनाची चूक. त्याचा मिळणारा इंटरेस्ट हा त्या शेतकऱ्यांना, जो माझ्या व्यतिरिक्त आणि कित्येक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आणि तो मोबदला 2005 ते 2012 असा 7 वर्षाचा जो इंटरेस्ट आहे, जो व्याज आहे, ते लोकांना मिळावं, त्या शेतकऱ्यांना मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. आता घाटमार्गाच्या संदर्भातला जो प्रलंबित विषय आहे तो प्रलंबित विषय कशासाठी राहिला तर घाटमार्गाच्या संदर्भातला व्याघ्र समिती, त्या ह्याच्या मार्गामध्ये येणारे वन्य प्राणी, या वन्य प्राण्यांचे होणारी जीवितहानी, ह्या जीवितहानी संदर्भात व्याघ्र समिती करणं, त्याची पाहणी दौरा करायचा होता. तो पाहणी दौरा जानेवारी 2025 7 आणि 8 ला त्याचा पाहणी दौरा केंद्रीय समितीकडनं पाहणी दौरा करण्यात आला आणि पाहणी दौरा केल्यानंतर त्यांनी जो अहवाल दिला तो केंद्राकडे प्राप्त झालेला आहे. केंद्राकडनं या संदर्भातली परवानगी आपल्याला लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा आमची आहे. आणि या संदर्भात राज्य शासनानं जवळजवळ 550 कोटी ही आर्थिक तरतूद केलेली आहे आणि ही आर्थिक तरतूद करून त्याचं निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. आणि ती का थांबली असेल तर ह्या व्याघ्र समिती आणि केंद्रीय 2 समित्या यांच्याकडनं जो काय परवानगीचा विषय आहे तो परवानगीचा विषय न मिळाल्यामुळे ते हे प्रलंबित थांबलेलं आहे. या पावसाळ्यानंतर संदर्भित जो 550 कोटीची निविद प्रक्रिया आहे, ही निविद प्रक्रिया हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निविद प्रक्रिया पूर्ण होईल आणि घाटमार्गाचा जो आम्ही कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न आहे तो आमचा आशेचा किरण पावसाळ्यानंतर पूर्ण होईल आणि आपल्या घाटमार्गाला प्रारंभ होईल अशी आमची अपेक्षा आहे. नमस्कार. घोडगे सरपंच सोनवडे घोडगे या घाट रस्त्याचा जो नवीन आराखडा आहे, या आराखड्याला केंद्रीय समित्यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण समिती, त्याचप्रमाणे केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या समित्यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे. जानेवारी महिन्यात या तिन्ही समित्यांच्या कडून पाहणी करण्यात आलेली आहे. ही पाहणी करून त्यांनी ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केलेल्या आहेत. यासाठी जी काही लोकांची प्रतीक्षा होती की घाट रस्ता चालू होण्याबाबत, ती प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. आणि यासाठी आपले विद्यमान आमदार निलेश राणे, त्याचप्रमाणे खासदार नारायण राणे साहेब, त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेश राणे यांनीही पाठपुरावा केलेला आहे. यासाठी मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.